नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे परत एकदा स्वागत आहे. तुम्ही पवित्र पोर्टलवरती फॉर्म सबमिट केला आहे, फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन तुमचं झालेलं आहे, सेल्फ सर्टिफाय पण झालेलं आहे. पण आता तुम्ही वेबसाईटला क्लोज केलंय आणि त्याच्यानंतर परत ओपन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म डाउनलोडचा ऑप्शन दिसत नाही किंवा जेव्हा तुम्ही सबमिट केलं असेल, सर्टिफाय केलं असेल, त्यानंतर तुम्ही डाउनलोड करायचं विसरून गेलेत. पण आता परत लॉग इन करताय तर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शनच दिसत नाहीये किंवा तुम्ही डाउनलोड पण करून ठेवलंय आणि आता ते कुठं स्टोअर केलंय मोबाईलमध्ये किंवा कसं स्टोअर करायचं जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये हाच भरलेला फॉर्म, सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म जर परत बघायचा असेल तर तुम्ही तो कसा शोधणार किंवा तुमच्याकडनं तो मोबाईलमधून गेलाय किंवा डाउनलोड केलेली कॉपी आता भेटतच नाहीये. तर ती व्यवस्थितरित्या कुठं स्टोअर केली म्हणजे ती भविष्यात आपल्याला मिळेल किंवा तुम्ही त्याची प्रिंटआउट घेतली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपण आता या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले हे बघूया आपण की ज्या लोकांना डाउनलोडचा ऑप्शन भेटत नाहीये, आता लॉग इन केल्यानंतर डाउनलोडचा ऑप्शन भेटतच नाहीये, अशा लोकांसाठी आता आपण लगेच इथं पुढे जाऊन बघूया की कुठून डाउनलोड करायचंय, कसं करायचं आणि कुठे स्टोअर करून ठेवायचंय. चला, सगळ्यात पहिलं बघा की स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला लॉग इन पासवर्ड आणि तुमचा जो कॅप्चा आहे तो एंटर केल्यानंतर दिसेल द लॉग इन स्क्रीन. या लॉग इन स्क्रीनवरून पुढे आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल की असा फॉर्म दिसेल तुम्हाला, जिथे तुमचं सेल्फ सर्टिफाय झालेलं असेल. आता यावरनं तुम्हाला कळेल की इथं तुमचं सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. तुमचं जे ऍप्लिकेशन स्टेटस आहे ते सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. पण इथे कुठेही तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत नाही मित्रांनो. बरोबर. तर आता काय करायचं, या या डॅशबोर्डवरती, ह्याच पेजवरती तुम्ही जर इथं बघितलं तर तुम्हाला प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म हे असं दिसतंय बघा इथं डॅशबोर्डमध्ये. या ऑप्शनमध्ये इथं तुम्ही जर हे दिसत नसेल तर तुम्ही इथे क्लिक करा, या मेनूवरती क्लिक करा, हे एक्सपांड होईल आणि याच्यामध्ये हे तुमचं जे पहिलं ऑप्शन आहे प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, याच्यावरती तुम्ही क्लिक करा. याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला ही पुढची स्क्रीन ओपन होईल. या स्क्रीनवरती बघा इथं तुम्हाला डाउनलोड सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जे तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे तो फॉर्म इथं तुम्हाला डाउनलोडसाठी अवेलेबल आहेत. तुम्ही आणि सेल्फ सर्टिफाईड झालंय हे तुम्हाला कसं कळेल तर पुढच्या स्क्रीनवर दाखवतो मी. हे बघा, ही आहे ती तुम्हाला इथं सर्टिफाईड म्हणून तुमच्या याच्यावरती मोठं नाव येतं इथून सेल्फ सर्टिफाईड. बरोबर. तर तुम्हाला इथून सगळ्यात पहिले डाउनलोड करून घ्यायचं. हे तुम्ही जेव्हा डाउनलोड कराल हे, तेव्हा डाउनलोड ही तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये, कम्प्युटर असेल कुठे असेल तिथं तुम्हाला ते डाउनलोड करून भेटेल किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून जरी या पोर्टलला लॉग इन केलं तरी तुमच्या त्या डाउनलोड जे फोल्डर असतं मोबाईलचं त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची PDF व्हर्जन मिळेल. मग आता ते डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात पहिलं तर त्याची कलर प्रिंटआउट काढून ठेवा. कलर प्रिंटआउट काढा मित्रांनो. मला बऱ्याच कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट आल्या होत्या की सर मी त्याची कलर प्रिंट काढली नाहीये तर चालेल का? ती चालेल विद्यार्थी मित्रांनो, पण कलर पण काढून ठेवा. कलर थोडंसं कसं असतं, ट्रस्टवर्दी असतं, ते समोरच्याला त्याच्यावरती जास्त विश्वास बसतो. तुमची जी ओरिजिनल कॉपी वाटते ती जर आत्ता नसेल केलं तुम्ही, सायबर कॅफेमध्ये तो फॉर्म वगैरे भरलेला असेल तर आता परत सायबर कॅफेत जाण्याची काही गरज नाही. प्रत्येकाकडे मोबाईल असतो, मोबाईल थ्रू लॉग इन करा, तिथून आता डाउनलोड करा आणि कुठून कलर प्रिंटआउट काढून ठेवा. हा झाला पहिला वे, म्हणजे ही झाली आपल्याकडे हार्ड कॉपी. पण याची सॉफ्ट कॉपी पण तुम्हाला ठेवायची आहे, जेणेकरून हार्ड कॉपी खराब झाली, हरवली, काही झालं तर तुमच्याकडे ही सॉफ्ट कॉपी असते, म्हणजे जी काही डाउनलोड केलेली PDF आहे त्याला आपण सॉफ्ट कॉपी म्हणतो, ती तुमच्याकडे असेल आणि ती तुम्ही भविष्यात कधीही परत प्रिंटआउट काढू शकता. आता जरी ज्यांनी कलर प्रिंटआउट नसेल काढली किंवा प्रिंटआउटच नसेल काढली तरी पण त्यांना भविष्यात जेव्हा केव्हा लागेल तेव्हा ते डाउनलोड करून ठेवा. आता परत वेबसाईटच्या भरोशावरती बसू नका, किंवा कधीही क्लोज होईल परत सांगता येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या अशा ठिकाणी ठेवायचं आहे आपल्याला जिथून आपल्याला ती सापडेल. सगळ्यात पहिलं कुठलं आहेत की तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये, फोनमध्ये कुठेही चांगल्या ठिकाणी ठेवा. त्याच्यानंतर अजून एक खूप चांगला पर्याय सांगतो मी की तुम्ही कुठे स्टोअर करू शकता ही सॉफ्ट कॉपी, जेणेकरून भविष्यात कधीही तुम्हाला ती कॉपी अवेलेबल असेल. तर बघा, प्रत्येकाकडे ईमेल ID आहेत आपले, बरोबर. कुणाचा जीमेल ID असेल, बरोबर, कुणाचा याहूचा असेल, रेडिटचा असेल किंवा आउटलुकचा असेल किंवा याच्या व्यतिरिक्त कुठल्याही टाईपचा ईमेल ID असेल तुमच्याकडे. मॅक्झिमम लोकांकडे शक्यतो जीमेलच असतो आपल्याकडे, बरोबर. जीमेल हा शक्यतो जास्तीत जास्त लोकांकडे आहे. ज्यांच्याकडे जीमेल आहेत ना त्यांना अजून एक ॲडव्हान्टेज आहेत मित्रांनो आपल्याकडे. जीमेल आपल्याला 15 GB जी काही स्टोरेज असतं, 15 GB आपल्याला क्लाउडवरती एक स्पेस देतो आपल्याला, जो फ्री असतो. ह्या तुमच्या जीमेल ID सोबत फ्री आलेला असतो. हा प्रत्येकाला, ज्याचा जीमेल ID असेल त्याला प्रत्येकाला हा 15 GB
क्लाउडवरती, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, क्लाउड स्टोरेज म्हणतो, किंवा त्याला गुगल ड्राईव्ह असं म्हणतात, फेमस नाव आहे गुगल ड्राईव्ह. बरोबर. या गुगल ड्राईव्हवरती 15 GB स्पेस तुम्हाला फ्री असतो. त्याच्यावरती तुम्ही तुमचे सगळे डॉक्युमेंट स्टोअर करून ठेवू शकता, अपलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हवं असेल की कसं गुगल ड्राईव्हला जायचं, कसं ओपन करायचा, आणि त्याच्यावरती कसे तुमचे सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट, सिक्युअर असतं मित्रांनो, हे अगदी सिक्युअर असतं, ते फक्त तुम्हालाच ॲक्सेसिबल असतं. तुम्ही क्लाउडला अपलोड केल्याचा अर्थ की ते सगळ्यांना दिसतं असं नाही, पण तुमचा एक हक्काचा स्पेस असतो तिथे. तर तिथे तुम्ही ते स्टोअर करू शकता. तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही सगळे डॉक्युमेंट तिथे अपलोड करू शकता. तर मी तर असं सजेस्ट करेल की तुम्ही गुगल ड्राईव्हला तुमचे हे जे काही एज्युकेशनल सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील ते अपलोड करा. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली, तर मी त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवून देईल तुम्हाला. त्याच्यानंतर गुगल जीमेलवरती किंवा कुठलाही असेल तर दुसरा वे काय आहे, हा झाला तुमचा पहिला वे ज्यांच्याकडे जीमेल आहे. पण जर नसेलच जीमेल, तर सगळे हे काय करू शकतात ज्यांचे काही असेल, तर दुसरा वे काय आहेत आपल्याकडे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक ईमेल पाठवायचा तुम्हीच तुम्हाला. टू मध्ये पण तुमचंच नाव टाकायचं. सपोज तुमचं नाव असेल सचिन, सचिन @ मी एक्झाम्पल घेतोय gmail.com. हा टू मध्ये पण सचिनच ठेवायचं, आणि फ्रॉम मध्ये पण फ्रॉम म्हणजे कुणाकडून कुणाला, तर फ्रॉम मध्ये पण sachin@gmail.com असंच ठेवायचं. आणि तुम्हाला जी अटॅचमेंट आहे, तुमचा जो फॉर्म आहे, तो तुमचा अटॅचमेंट म्हणून इथे जॉईन करायचा विद्यार्थी मित्रांनो. तर तो फॉर्म तुम्ही अटॅच करून हा ईमेल तुम्हीच तुम्हाला सेंड करून ठेवायचा. सेंड झाला तर तुम्हाला तो भविष्यात कधीही हा ईमेल ओपन करून तुम्हाला कुठेही कधीही कुठलेही डॉक्युमेंट लागलं, हा फॉर्म असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट असेल, तर ते तुम्हाला तिथे अवेलेबल राहील. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करा विद्यार्थी मित्रांनो, आणि कुठल्या तरी ठिकाणी सिक्युअर ठिकाणी असा अपलोड करून ठेवा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला तो फॉर्म कधी अवेलेबल असेल, आणि त्याची एक हार्ड कॉपी काढून ठेवा, म्हणजे एक कलर प्रिंटआउट काढून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. माहिती कशी वाटली, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.